नमस्कार मित्रांनो. आज आपण भाग 6वा बघणार आहोत. त्यात सीएजी, राज्यपाल आणि राज्याचे विधिमंडळ याचे कलमे बघू. चला तर सुरू करूया. भाग 6वा, राज्ये. अध्याय 1, सर्वसाधारण. कलम 148, भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांची नियुक्ती. कलम 149, सीएजीचे कर्तव्य व अधिकार. कलम 150, भारत सरकारची लेखापद्धती कशी ठेवावी. कलम 151, सीएजीचा अहवाल राष्ट्रपती व राज्यपालांना सादर करणे. अध्याय 2, राज्य कार्यपालिका. कलम 152, या भागातील राज्य या शब्दाचा अर्थ. कलम 153, प्रत्येक राज्याला राज्यपाल असतो. कलम 154, राज्याची कार्यकारी सत्ता राज्यपालाकडे असते. कलम 155, राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. कलम 156, राज्यपालांचा कार्यकाळ. कलम 157, राज्यपाल होण्यासाठी आवश्यक पात्रता. कलम 158, राज्यपाल पदाच्या अटी व नियम. कलम 159, राज्यपालांची शपथ किंवा प्रतिज्ञा. कलम 160, विशेष परिस्थितीत राज्यपालांच्या कार्याबाबत व्यवस्था. कलम 161, राज्यपालांना शिक्षा माफ करण्याचा अधिकार. कलम 162, राज्याच्या कार्यकारी सत्तेची व्याप्ती. राज्य मंत्रिमंडळ. कलम 163, राज्यपालांना सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ. कलम 164, मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांची नियुक्ती. कलम 165, राज्याचा महाधिवक्ता ॲडव्होकेट जनरल. कलम 166, राज्य सरकारचे कामकाज कसे चालेल. कलम 167, मुख्यमंत्र्यांची राज्यपालांप्रती कर्तव्य. राज्य विधिमंडळ. कलम 168, राज्यात विधिमंडळाची रचना. कलम 169, विधान परिषद रद्द किंवा स्थापन करण्याची तरतूद. कलम 170, विधानसभेची रचना. कलम 171, विधान परिषदेची रचना. कलम 172, विधानसभेचा कालावधी. कलम 173, सदस्य होण्यासाठी पात्रता. कलम 174, राज्यपालांनी अधिवेशन बोलावणे व स्थगित करणे. कलम 175, राज्यपालांचे विधानमंडळाला संदेश. कलम 176, राज्यपालांचे विशेष अभिभाषण. कलम 177, मंत्री व महाधिवक्ता यांना विधानमंडळात बोलण्याचा अधिकार. अधिकारी. कलम 178, विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष. कलम 179, अध्यक्ष उपाध्यक्ष पद रिक्त होणे किंवा काढून टाकणे. कलम 180, अध्यक्ष नसल्यास कामकाज कसे चालेल. कलम 181, अध्यक्षाविरुद्ध ठराव असताना अध्यक्षता. विधान परिषद अधिकारी. कलम 182, सभापती व उपसभापती. कलम 183, सभापती उपसभापती पद रिक्त होणे. कलम 184, सभापती नसल्यास कामकाज. कलम 185, सभापती विरुद्ध ठराव असताना अध्यक्षता. कामकाज. कलम 186, अध्यक्ष व सभापती यांचे वेतन. कलम 187, राज्य विधानमंडळाचे सचिवालय. कलम 188, सदस्यांची शपथ. कलम 189, मतदान व कोरम. सदस्यांची पात्रता. कलम 190, सदस्यत्व रिक्त होणे. कलम 191, अपात्रता. कलम 192, अपात्र असूनही बसल्यास दंड. अधिकार व विशेषाधिकार. कलम 194, विधानमंडळाचे अधिकार व विशेषाधिकार. कलम 195, सदस्यांचे वेतन व भत्ते. विधेयके. कलम 196, विधेयक मांडणे व मंजुरी प्रक्रिया. कलम 197, साध्या विधेयकांबाबत दोन्ही सभांमधील प्रक्रिया. कलम 198, धनविधेयकांसाठी विशेष प्रक्रिया. कलम 199, धनविधेयक म्हणजे काय याची व्याख्या. कलम 200, राज्यपालांनी विधेयकांना मान्यता देणे